त्यांची वक्तव्य आपल्या समोर येत असतात. मात्र आज अधिक ठळकपणे आपण त्यांच्याकडनं काही उत्तरं या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला वेगळ्या ओळखीची गरज नाही संजयजी. सध्या जागा वाटप सुरू आहे. सगळ्याच पक्षांमध्ये जागा वाटप सुरू आहे. याद्या येत आहेत, आतून बाहेर येत आहेत. तुमचंही जागा वाटप सुरू आहे, चर्चा सुरू आहे. 3 पक्ष एकत्र आहातच, मात्र तुम्ही वंचितला सुद्धा सोबत घेतायत. सगळ्यात जास्त बातम्या वंचितकडनं येत आहेत. तुमच्यात आणि वंचितमध्ये सध्या नेमका काय माइंड गेम सुरू आहे? नाही, त्यात माइंड गेम असण्याचा कुठे प्रश्न येतो आहे. पहा की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे गेल्या 2.5-3 वर्षापासून एकत्र आहेतच, जास्त काळ असेल. एकत्र आम्ही सरकार स्थापन केलं, एकत्र आम्ही आता विरोधी पक्षात सुद्धा आम्ही एकत्र काम करतो आहोत. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. लोकसभेची तयारी आता सुरू आहे आणि आपल्याला माहीत असेल की प्रकाश आंबेडकरांची अनेक वक्तव्य आपण पाहिली असतील की आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडीत सामील करून घ्या, बरोबर, आम्हाला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्या, ही त्यांची भूमिका आहे. आणि आमची अशी भूमिका आहे की जर या देशातली लोकशाही, या देशातलं संविधान ज्या प्रकारे संकटात आहे आणि त्याच्या रक्षणासाठी लोकात जागृती करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू करतायत. त्यांनी एक संघटन उभं केलं आहे, त्यांना आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं. जागा वाटपामध्ये ते आमच्याबरोबर चर्चेत सहभागी आहेत, त्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. अनेकदा ते सुद्धा चर्चेत स्वतः सहभागी झालेले आहेत. त्याआधी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचं 2 पक्षांची युतीही आम्ही जाहीर केलेली आहे. आता फक्त लोकसभेच्या दृष्टीनं जागा वाटप कसं काय करता येईल याच्यावरती आता अंतिम मसुदा तयार होतो आहे. आणि काल परवा या संदर्भातली अंतिम चर्चा आम्ही संपवलेली आहे. आता बैठका होणार नाही. आता साधारण आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या तिघांच्या चौघांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट तयार आहे की कोण कुठे लढू शकेल. फक्त आमचा आकडा वाढवायचा म्हणून जागा नाही वाढवायची. आम्ही 25 लढणार, आम्ही 30 लढणार, आम्हाला 27 जागा पाहिजेत, आम्हाला 28 जागा पाहिजेत, नाही. तुम्ही कोणती जागा जिंकू शकता किंवा तुमच्या मदतीनं आम्ही कुठे जिंकू शकतो, आमच्या मदतीनं तुम्ही कुठे जिंकू शकतो, हा सरळ फॉर्म्युला आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा वंचित जागांचं ओरबाडणं नाही होणार. जे भारतीय जनता पक्ष आमच्या बाबतीत करत आली अनेक वर्ष, ते इथे होणार नाही. जिंकेल त्याची जागा, हे सूत्र आहे. आणि वंचितसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. पण वंचितने 27 जागांची मागणी केली आहे. मला असं वाटत नाही की त्यांनी 27 जागा लढण्यासाठी मागितलेली आहे. हे मीडियाचं परसेप्शन आहे. अलीकडच्या बैठकीमध्ये आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रत्येकानं आम्ही कोणत्या जागांवर तयारी केली, आमची तयारी आहे. आम्ही बघा, अच्छा, म्हणजे त्यांची 27 जागांवर लढण्याची तयारी आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं केडरचं काम तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. आता जर युती झाली नाही तर आपण सगळ्या जागा लढतो. शिवसेनेची 48 जागांवर तयारी आहे, काँग्रेसनं 48 जागांची तयारी केलेली आहे. तशी शरद पवारांच्या काँग्रेसची पण काय महाराष्ट्रात आपण लढल्यावरती कोणता मतदारसंघ आपल्याला कधी लढावा लागेल किंवा आपल्याकडे येईल तेव्हा तयारी पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष आहोत ना. आम्ही काय फक्त 4-5 मतदारसंघ आहेत तिथेच आम्ही लढू नये. 48 जागांवर तयारी आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा जर या 27 जागांची तयारी केली असेल तिथं चुकलं काय. आणि ही तयारी त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीत येण्याआधी तयार केली आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की याच्यापैकी तुम्ही आम्हाला काय देऊ शकता, ही भूमिका आहे कोणत्याही पक्षाची जर असेल तर त्यात चुकलं काय. पण मग